टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नील चाफेकर. कॉंग्रॅच्युलेशन्स ह्या फेरीत पोचल्याबद्दल. थँक्यू. आणि काय वेगळा विचार केलेला आहेस ह्या फेरीसाठी? मागच्या वेळी ज्या उणीवा राहिल्या होत्या त्या होऊ न देणं आणि अजून चांगलं पेश करणं गाणं. आताच अमृताची बरसून रात गेली. आताच अमृताची बरसून रात गेली. आताच अंग माझे, आताच अंग माझे विझवून रात गेली. आताच अमृताची बरसून रात गेली. अजुनी सुगंध ये दुलई समोगऱ्याचा. अजुनी सुगंध ये दुलई समोगऱ्याचा. दुलई समोगऱ्याचा गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली. आताच अंग माझे, आताच अंग माझे विझवून रात गेली. आताच अमृताची बरसून रात गेली. थँक्यू. स्वप्नील, रविकाच्या समोर बसलेत म्हणून तू टेन्शन नाही घेतलंस ना? खरं सांगायचं तर हो. घेतलं होतंस. नाही नाही, छान गायलास तू. आणखीन थँक्यू व्हेरी मच हे गाणं सादर केल्याबद्दल. कारण माझं वन ऑफ माय फेवरेट्स रवी काकांनी चाल दिलेली. तर मला वाटतं ह्या गाण्यासाठी आपण तुमच्यापासूनच सुरुवात करूया रवी काका. माझं गाणं गायल्याबद्दल तुला थँक्स. तू चांगलं गायलास, पण बेटा स्वराकडे लक्ष देत जा जरा जास्त. जागा करेक्ट यायला पाहिजे. मी नेहमी सांगतो की स्वर आणि ताल याच्यामध्ये ताल थोडा इकडे गेला तर पुढच्या आवर्तनात येईल असं मिळून जाईल कुठे, पण सूर एकदा गेला सटकला की तो नाही संपत यार कधी. त्याच्याकडे लक्ष दे जरा समोर. नक्की. छान झालं. खूप हा छान एक्सपिरियन्स असतो की संगीतकाराच्या शेजारी बसून ते गाणं ऐकणं. त्यामुळे गाण्याविषयी मी खरंच बोलत नाही, कारण तो संपूर्ण हक्क त्यांचा आणि ते खूप छान बोलले. फक्त मराठीमध्ये असे काही शब्द आहेत की जे अनेक पद्धतीने आणि अनेक अर्थाने वापरले जातात. त्याच्यातला आता हा शब्द आहे. म्हणजे उदाहरणार्थ आताच अमृताची बरसून रात्र गेली म्हणजे जस्ट मी समटाईम बॅक असं आत्ताच. आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले. म्हणजे सगळं झाल्यानंतर आता नाव. तुला मी हे काय सांगितलं तुझ्या गाण्याच्या वेळी, कारण तू स्वतः कवी आहेस. मला असं वाटतं की तू रिहर्सलला खूप जास्त चांगला गात होतास आणि त्या मानाने एवढं चांगला नाही झाला परफॉर्मन्स. पण पल्लवी, मला काय वाटतं माहिती ह्याच्या गायकीबद्दल की ह्याच्या गाण्याला प्रचंड चांगला सूर ह्याच्या गळ्यात आहे. फक्त त्याचा बाज जो आहे ना त्याला ही इज कम्फर्टेबल इन, म्हणजे एका ठराविक प्रकारच्या गायकीमध्ये तो कम्फर्टेबल असतो. तर खरं तर बघायला गेलं तर ह्याच्यातल्या जागा किंवा मुरक्या अशा नाही आहेत की त्याच्या गळ्यातनं नाही उतरत. पण म्हणजे जरी आपण म्हणतो की रिक्षा ही सेमच असली तरी मुंबईमध्ये हायवेला चालवताना वेगळी असते. आणि मग ज्याला मुंबईमध्ये आयुष्यभर रिक्षा ज्यांनी चालवली आहे तो पुण्यात चालवू शकतो का सांग मला तू. म्हणजे मला पुण्याबद्दल काय म्हणायचं नाहीये, मी आपलं सांगतो की जागा बदलली की म्हणजे पुण्यात रिक्षा आणि तोंड या दोन गोष्टी कुणीही येऊन चालवू शकत नाही, ते फक्त पुणेकर चालवतात. तर स्वप्नील, मला सांग तुला काय प्रतिसाद मिळत आहे सध्या बाहेर? बाहेर कुठेही बाहेर गेलो की लोक ओळखतात. छान छान
खायला देतात, छान छान प्यायला देतात. हो आहे असं काय 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 तुम्ही काय पिण्याचा प्रयत्न केलात? मी दादरला स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो, अर्थात सिलेक्शन झाल्यानंतर. तर तिथे कोणीतरी मला ओळखलं आणि त्यांना मला ॲप्रिशिएट वगैरे केलं आणि आग्रहच केला की माझ्याबरोबर मसाले दूध तुला की प्यावंच लागेल. आणि एका हॉटेलमध्ये तिथे दत्तात्रय म्हणून आहे, तुम्हाला माहिती असेल, तिथे घेऊन गेले. तर तिथे दूध संपलं होतं. मग दुसऱ्या एका हॉटेलमध्ये गेले, तिथेही दूध संपलं होतं. मग तिसऱ्या हॉटेलमध्ये गेलात? नाही, मग ते मला घरी घेऊन गेले आणि मग तिथे सरबराई पूर्ण केली आणि त्याच्याशिवाय सोडलं नाही. मी म्हटलं मला तारापूरला जायचं, पण त्यांनी सोडलं नाही. पण मसाले दूध प्यायलाच तू शेवटी. हो. काय नाव त्यांचं? चाफेकर. ते पण चाफेकरच का? बरं, चाफेकर जर बघत असतील हा शो तर थँक्यू ह्याला मसाले दूध तुम्ही दिल्याबद्दल. आणि बाकी त्या हॉटेलवाल्यांना सगळ्यांना विनंती आहे की आमचे सारेगमपचे स्टार जर तुमच्या हॉटेलमध्ये आले आणि दूध संपलं असेल तर प्लीज मागवून घ्या आणि बनवून द्यावं यांना मसाले दूध. मग पर्यंत मिळाले